कबूतरखान्याप्रकरणी आज हायकोर्टामध्ये सुनावणी। कोर्टाची बंदी असताना कबुतरांना इमारतीच्या छतावर खाद्य देणं सुरूच, तर कबूतरखान्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आज आंदोलन करणार। जैन समाजाला त्यांच्या समाजाच्या डॉक्टरांनी समजावून सांगावं, अंजली दमानिया यांचं आवाहन। कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांची जैन समाजाला माहिती द्यावी, जैन समाजाला समजावण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा, अशीही केली मागणी। नागपूर, मालेगाव, अमरावती आणि संभाजीनगर महापालिका हद्दीत 15 ऑगस्टला चिकन मटन विक्रीला बंदी असणार। शहरातील सर्व कत्तलखानेही राहणार बंद, मांसाहारी प्रेमींची नाराजी। उद्धव ठाकरेंची भेट, कौटुंबिक आघाडीमध्ये घेणं हा राजकीय निर्णय। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। मनसेबाबत महाविकास आघाडीच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच 300 खासदारांना अटक झाली। राज्यात आणि देशातलं सरकार थापा मारून आलंय। उद्धव ठाकरे यांचा केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल। कोविड काळात कफनातही पैसे खाल्ले, दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। उद्धव ठाकरेंना वाकडं तिकडं बोलण्यापलीकडे काही जमत नाही, दरेकरांची टीका। राज्यामध्ये उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे, भ्रष्टाचारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत शांत बसायचं नाही, उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा प्राप्त। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी आम्हाला काही अडचण नाही, काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांच्या वक्तव्यानं चर्चा। आघाडीमध्ये राज ठाकरे येत असतील तर आम्हाला वरिष्ठ पातळीवर चर्चा करावी लागेल, अशीही दिली माहिती। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा एकला चलोरेचा नारा। पुढची निवडणूक आम्हाला आमच्या भरवशावर लढू द्या, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एकटी लढण्याची शक्यता। सांगलीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत हाती कमळ घेणार। निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का। वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचं वर्चस्व कायम। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव। सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांच्या 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा, सोबतच 10,000 रुपयांचा दंड। मुंबई सत्र न्यायालयानं ठोठावली शिक्षा। कोणत्याही परिस्थितीमध्ये तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही, जितेंद्र आव्हाड यांची आक्रमक भूमिका। ज्या पायऱ्यांवरून शिवाजी महाराज गेले त्या पायऱ्या आणि देवीच्या गाभाऱ्याला हात लावू देणार नाही, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा। तुळजापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांची गाडी अडवली। मंदिराच्या शिखरावरून सुरू असलेल्या वादात आव्हाड यांची उडी। दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की। तुळजापूर मंदिराच्या नूतनीकरणाला आव्हाड यांचा विरोध। मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी नांदेडमध्ये बैठकीचं आयोजन। मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचा मराठा बांधवांचा निर्धार। धुळ्यामध्ये एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा। वरिष्ठ पातळीवरही दखल घेत नसल्यानं पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। पदाधिकाऱ्यांनी महिला जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक यांच्याकडे सुपूर्द केला राजीनामा। रेव पार्टी प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या प्रांजल खेवलकरांची कोठडी आज संपणार। खेवलकरांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। पत्नी रोहिणी खडसेंकडून पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू। शरणू हांडे अपहरण प्रकरणातील आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आरोपींच्या जामिनासाठी अर्ज करणार असल्याची आरोपींच्या वकिलांची माहिती। भाजप कार्यकर्ते हांडे यांच्यावर 7 ऑगस्ट रोजी करण्यात आला होता हल्ला। कुणी काय खावं हे प्रशासन ठरवू शकत नाही, आदित्य ठाकरे यांची टीका। आमच्यावर शाकाहार लादताय का, आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, KFC, मॅकडॉनल्ड्स बंद ठेवणार का? मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा महापालिका आयुक्तांना सवाल। आयुक्तांना ही उपरती का झाली हे अनाकलनीय आहे, राजू पाटील यांचा सवाल। स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीचा निर्णय चुकीचा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा नको, अजित पवार यांचं वक्तव्य। स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई। दरवर्षी मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महत्त्वाच्या वास्तूंवर करण्यात येते रोषणाई। महाराष्ट्राची पैठणी व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये प्रदर्शित होणार। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विनंती मान्य।
सोलापूर मुंबई आणि सोलापूर पुणे विमानसेवा लवकरच सुरू होणार. गणेशोत्सवाच्या आधीच विमानसेवा सुरू होणार. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. रेव पार्टी प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या प्रांजल खेवलकरांची कोठडी आज संपणार. खेवलकर यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार. पत्नी रोहिणी खडसेंकडून पतीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेचं आज कुडाळ हुमरमाळा येथे रास्तारोको आंदोलन. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम अजूनपर्यंत पूर्ण न झाल्यानं हे आंदोलन. नाशिकमध्ये महिनाभरापासून सुरू असलेलं बिऱ्हाड आक्रमक. आंदोलक थेट शिरले आदिवासी भवनात. अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आंदोलक आक्रमक आणि यामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 चे कर्मचारी सहभागी. संगमनेरमध्ये भाकड जनावरांच्या प्रश्नांवरून शेतकरी आक्रमक. भाकड जनावरं घेऊन आंदोलक थेट प्रांत कार्यालयात शिरले. गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आसूड मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढला हा मोर्चा. मोर्चामध्ये रविकांत तुपकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी. प्रसिद्ध रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याबाबत हालचाली सुरू. श्रींचं दर्शन घेताना संस्कृतीला साजेसे कपडे घालण्याचं आवाहन. कमिटीकडून मंदिर परिसरात लावले बोर्ड. वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी AI आधारित कॅमेरे असलेली विशेष कार आता रस्त्यावर गस्त घालणार. कारवर 1-2 नव्हे तर 8 कॅमेरे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी. 20 ऑगस्टपर्यंत फेरी राबवण्यात येणार. आतापर्यंत सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटचं बांधकाम धोकादायक. मार्केटच्या स्लॅबचं प्लास्टर निखळलं असून खांबही झाले कमकुवत. बाजार समितीनं लवकरात लवकर दुरुस्ती करावी. व्यापाऱ्यांची मागणी. गोंदिया रेल्वे स्थानकातील आधुनिकीकरणाचे 80% काम पूर्ण. अत्याधुनिक सोयी सुविधा प्रवाशांसाठी आता उपलब्ध होणार. पालघरमध्ये बुलेट ट्रेनच्या टनलच्या कामामुळे घराच्या भिंतींना तडे. जलसारमधील नागरिकांचा आरोप. बोर ब्लास्ट ऐवजी कंट्रोल ब्लास्टिंग करण्याची स्थानिकांची मागणी. धुळ्याच्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांचा जीवघेणा प्रवास. पिकअप वाहनामध्ये अल्पवयीन मुलांचा लटकून प्रवास. धोकादायक प्रवाशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपुरातील वेण्णा गावात महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून 14 गावांचा पाणी पुरवठा केला सुरळीत. ग्रामस्थांकडून 2ही कर्मचाऱ्यांचा टाळ्यांच्या गजरात सन्मान. मुंबई नाशिक महामार्गावरील आसनगाव जवळ राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा आणि कारचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अकोल्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असलेल्या बंद घराला अचानक आग. आगीमध्ये घराचं मोठं नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. जम्मू काश्मीरमध्ये शोपियान जिल्ह्यात 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या आधी तिरंगा रॅलीचं आयोजन. रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळ्याची राजधानी दिल्लीमध्ये जोरदार तयारी. लाल किल्ला सजला. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. बिहार मतदार याद्या तपासणी मोहिमेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. मतदार याद्यांमध्ये घोळ केला जात असल्याचा विरोधकांचा आरोप. आशिया चषकासाठी निवड समितीसमोर अनेक पेच. बुमराचं पुनरागमन निश्चित. उपकर्णधार पदासाठी शुभमन गिल आणि अक्षर पटेलमध्ये चुरस. शुभमन गिलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. गिल 4थ्यांदा प्लेअर ऑफ द मंथचा मानकरी. इंग्लंड कसोटीतील कामगिरीमुळे गिलचा सन्मान. भारतीय क्रिकेट टीमचा माजी फलंदाज सुरेश रैनाला ईडीचा समन्स प्राप्त. बेटिंग प्रकरणामध्ये होणार चौकशी. रैनाची आज दिल्लीतील कार्यालयामध्ये होणार चौकशी. ठरलं तर मग मालिकेतील पूर्ण आजीचा कजरा मोहब्बतवालावर ठेका. डान्स पाहून नेटकरांकडून कौतुक. डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचं कुली आणि ऋतिक रोशन ज्युनियर एनटीआरचा वॉर 2 याच आठवड्यात सिनेमागृहात धडकणार. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोहलीच्या गल्ल्यात 26.38 कोटींची कमाई.
अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांची खासदार जया बच्चन यांच्यावर टीका. जया बच्चन यांनी कोंबडीशी केली तुलना. जया यांनी चाहत्याला धक्का मारल्याच्या घटनेवरून संताप व्यक्त. न्यूयॉर्क इंडिया डे परेडसाठी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाची निवड. 17 ऑगस्टला मॅडिसन ॲव्हेन्यूवर पार पडणार 43वी इंडिया डे परेड. मुकेश खन्ना यांची रणबीर कपूर साकारत असलेल्या श्रीरामाच्या भूमिकेवरून प्रतिक्रिया. रणबीर एक चांगला अभिनेता, मात्र रामाची भूमिका करणं सोपं नाही, मुकेश खन्ना यांचं मत.